मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभं राहण्याची प्रेरणा देणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं मनोभावे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे। तसेच ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय त्यांना समर्पित करून त्यांच्या स्वप्नातील सक्षम, विकसित आणि लोकाभिमुख ठाणे घडवण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला आहे। यावेळी खासदार व जिल्हा प्रमुख नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव नगरसेवक राम रेपाळे, महिला आघाडी जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, माजी उपमहापौर नगरसेवक रमाकांत मडवी, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी येथे उपस्थित होते। अभिवादन करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, विलास जोशी, पवन कदम, माजी महापौर राजेंद्र साप्ते, शहर प्रमुख हेमंत पवार तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी करतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आनंद आश्रमामध्ये आपण जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं आहे। अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत, सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे, बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती। हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना, की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे। बघा, भास्कर जाधव कधी एक पाय इकडे, कधी एक पाय तिकडे, ते ज्या युबीटीच्या आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात। त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही। बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते। मातोश्रीला दरवाजावरती लाखोनी वाहिली होती शिवायची। त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये। ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही। मला एवढंच म्हणायचं आहे की राजसाहेबांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे, याच्यावरून अंदाज आपण घ्यायला पाहिजे त्यांची भूमिका काय। सारखं या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटत।